नमस्कार मित्रांनो, मी पक्वाजवादक सागर पदारे तुम्हा सर्वांचं पक्वाज सागर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण पक्वाज रिलेटेड एक नवीन माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की तुम्ही थंबनेलवर पाहिलं असेल की पक्वाजाला गट्टे कसे लावायचे या रिलेटेड थंबनेल आहे। तर आपण त्याच विषयावर आज व्हिडिओ पाहणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मला तुमचा प्रतिसाद कळवा। आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम बऱ्याच जणांना शंका असते, म्हणजे जे कोणी नवीन पक्वाजवादक असतात किंवा ज्यांना पक्वाज शिकण्याची इच्छा असते, जे कोणी पक्वाज पाहत असतात त्याला गठ्ठे लावलेले असतात। प्रत्येक पक्वाजाला गठ्ठे असणार असे नाही, परंतु ज्या पक्वाजाला गठ्ठे असतात तर ते गठ्ठे लावण्याचं कारण काय किंवा का लावतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम म्हणजे गठ्ठे म्हणजे काय। गठ्ठे हे लाकडापासून तयार केले जातात। ते गोलाकार आकाराचे असतात। बघा या प्रकारे गठ्ठे असतात। त्याच्यानंतर पक्वाजाला गठ्ठे का लावतात याचं उत्तर असं आहे की जेव्हा आपली पक्वाज काळी 1 या स्वरामध्ये असते तर तीच पक्वाज आपल्याला काळी 2 या स्वरामध्ये लावायची असते। तर त्यावेळेस आपण जास्त प्रमाणात पक्वाजाचा गजरा ठोकू शकत नाही किंवा पक्वाज जास्त चढवू शकत नाही, त्याने शाईपुडा फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे त्यावर उपाय म्हणून आपण गठ्ठे वापरतो। आता पक्वाजाला आपण गठ्ठे लावलेले पाहतो, परंतु ते कुठल्या वादीला लावतात किंवा कसे लावतात हे महत्त्वाचे आहे। तर सर्वात प्रथम आपण पक्वाजाची वादी पाहूया। पक्वाजाला 16 वादी असतात। हे बघा असे तुम्ही मोजले ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 पक्वाजाला 16 वादी असतात। आता या 16 वादींचे डिवायडेशन केले जाते, त्यालाच पक्वाजाच्या भाषेत घरं असे म्हणतात। तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकले असेल की पक्वाजाला असे घरं असतात। घरं म्हणजे आपली राहण्याची घरं नाही, तर याचे भाग केलेले असतात, म्हणजे 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग, सोप्या भाषेत म्हणजे डिवायडेशन केले जातात। तर आता या 16 भागाचे 4-4च्या फरकाने डिवायडेशन केले जातात, म्हणजे घरं केली जातात। म्हणजे समजा आता ही एक वादी आहे, 1 2 3 4 हा एक घर झाला, 1 2 3 4 हा दुसरा घर झाला, 1 2 3 4 हा तिसरा घर झाला, 1 2 3 4 हा चौथा घर झाला। म्हणजे पक्वाजाला 16 वादी असतात व त्याचे डिवायडेशन म्हणजे त्याची 4 घरे केली जातात। आता आपण पक्वाजाला गठ्ठे लावताना गठ्ठे लावण्याची पद्धत कुठली आहे तेही महत्त्वाचे आहे। असं नाही की समजा आता हे गठ्ठे एक इथं लावला, एक इथं लावला, एक इथं लावला, त्याच्यासाठी गठ्ठ्यांची सुरुवातही महत्त्वाची आहे। म्हणजे पहिला गठ्ठा कुठं लावायचा व कुठून सुरुवात करायची हे महत्त्वाचे आहे। तर सर्वात प्रथम पहिला गठ्ठा लावताना जिथे आपली वादी गुंडाळलेली असते, बघा ही माझी आता पक्वाजाची वादी इथे गुंडाळलेली आहे, तर ती वादी सरळ पाहायची व तिची आतमधल्या वादीला गठ्ठा लावायचा, बाहेरच्या वादीला लावायचा, त्यामुळे तुमचा पक्वाज स्वरात लागणार नाही। आतमधल्या वादीला गठ्ठा लावायचा। हे बघा या प्रकारे समजा हा आपण गठ्ठा लावला, हे बघा या प्रकारे असा गठ्ठा लावला। आता दुसरा गठ्ठा कसा लावायचा, इकडे लावायचा किंवा इकडे लावायचा तसा नाही। आता आपण इथं लावलाय ना, ते एक्झॅक्ट याची समोरची बाजू घ्यायची। आता समजा हा गठ्ठा लावलाय तर याच्या समोरची बाजू कुठली आली, हे बघा। आता याच्या बाहेरील बाजूला नाही लावायचा, आतमधल्याच बाजूला। गठ्ठा कुठल्याही बाहेरील वादीला लावायचाच नाही, त्यामुळे तुमचा पक्वाज स्वरात लागणार नाही, आतमधल्या वादीला लावायचा। आता आपण पहिला इथे लावला, दुसरा एक्झॅक्ट याच्या समोर लावतो, हे बघा इथे या प्रकारे। हे बघा या प्रकारे। आता 2 गठ्ठे झाले, हे झाले 2 गठ्ठे। आता तुम्हाला कन्फ्युजन असेल का तिसऱ्या गठ्ठ्याची सुरुवात कुठून करायची। आता हा एक झालाय, एक्झॅक्ट इथे समोर दुसरा झाला। गठ्ठा हा नेहमी आतील वादीला लावायचा, परत सांगतोय। आता तिसरा गठ्ठा लावताना काय करायचं, सर्वात सोपी टेक्निक आहे। आपण हा पहिला गठ्ठा लावलाय ना, ही वादी सोडून 3 वाद्या मोजायच्या, 1 2 3, आणि या साईडून पण 3 वाद्या मोजायच्या। ही वादी सोडून 1 2 3, राहिली कुठली वादी, ही मधली मिडलची, तर हिच्या आतमधल्या साईडला गठ्ठा लावायचा। हे बघा या प्रकारे। हे बघा या प्रकारे, जास्त त्याच्यावर ताणी नाही, त्याच्यात वादी तुटण्याची शक्यता असते। आता चौथा गठ्ठा एक्झॅक्ट याच्या समोर, ज्या प्रकारे आपण पहिला दुसरा लावला तसा तिसरा चौथा लावायचा। आता एक्झॅक्ट याच्या समोर घेतला ते इथे, तुम्हाला समजा अंदाज नसेल येत तर इथून पुन्हा अशी मोजायची, ही वादी सोडून 1 2 3 1 2 3, राहिली ही वादी, त्याच्या आतील वादीला लावायचा या प्रकारे। हे बघा या प्रकारे। आता हे झाले 4 गठ्ठे। आता 4 गठ्ठे झाले तर आपण एकदा पक्वाज चेक करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला जो स्वर हवा आहे तो। कारण की आपण काळी 1चा पक्वाज काळी 2 मध्ये लावण्यासाठी किंवा काळी 2चा पक्वाज वरती अजून चढवण्यासाठी गठ्ठे लावतो, बरोबर। तर आपण एकदा चेक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जो स्वर हवा आहे तो। आता समजा तरी नसेल लागत
तर आपण आणखी काही गठ्ठे लावायचे. आता समजा आता हे 4 झाले ना. आता बघा ही वादी सोडून 1 2 3 आणि चौथ्या वादीला गट्टा लावलाय. तर ही एक सोडायची, एक आणि इकडून एक सोडायची, राहिली कुठली मधली वादी. तर हिला गट्टा लावायचा या प्रकारे. हे बघा आतमधल्या साईडला. आता 1 2 3 4 गट्टे लावल्यानंतर 4 गट्टे लावल्यानंतर समोरासमोर लावलेत ना. तर 4 गट्टे लावल्यानंतर तुम्हाला याची गरज नाही. 5वा गट्टा इथे लावला तर 6वा त्याच्या समोर. आता तुम्ही कारण की आपल्याला भाग पडले 4 घर झाले ना, 1 2 3 4. आता त्यांच्या मध्यभागी आपल्याला एक एक गट्टे लावायचे. आता इथून एक सोडला, इथून एक सोडला, आता इथे झाला या प्रकारे. त्याच्यानंतर असे कंटिन्यू करा तुम्ही. या प्रकारे. आणि या साईडला पण हे बघा. आता आपण सोप्या पद्धतीने आणि एकदम परफेक्ट गट्टे लावलेले तुम्ही पाहू शकता. हे बघा एकही वाकडा नाही, वादी एकही बाहेर नाही, एकदम परफेक्ट लागलाय. आणि आता तुमचा पकवाज स्वरात लावण्यासाठी रेडी झालाय. बरोबर. ही गट्टे लावण्याची मी तुम्हाला जी पद्धत सांगितली ती सर्वात सोपी आहे. म्हणजे जे कोणी नवीन पकवाजवादक असतील त्यांच्यासाठी पण भरपूर सोपी आहे. तरी समजा जे नवीन पकवाजवादक असेल त्यांना समजली नसेल तरी एकदा मी परत रिमाइंड करतो. पहिला गट्टा आपला जिथे वादी गुंडली असते त्याच्या आतील बाजूला लावायचा. दुसरा एक्झॅक्ट त्याच्या समोर लावायचा. समोर जर अंदाज नसेल येत तर इथं वादी मोजायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9व्या वादीला गट्टा लावायचा. बरोबर बरोबर. आणि तसाच मग इथून 3 वाद्या सोडायच्या, 4थ्या वादीला लावायचा. तसाच त्याच्या समोर इकडे लावायचा आणि त्याच्या मध्ये मध्ये एक एक लावायचा. मित्रांनो ही झाली गट्टे लावायची सर्वात सोपी पद्धत. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की जे कोणी नवीन पकवाजवादक असतात त्यांना गठ्ठे लावण्यासाठी त्रास होतो. म्हणजे ती वाकडे तिकडे लावतात, म्हणजे त्यामुळे पकवाजाचा गजरा उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याच पकवाजाला हानी होते. त्यामुळे योग्य पद्धतीने गठ्ठे लावा आणि पकवाज स्वरात लावा. जास्त गजरा ठोकू पण नका, कारण की गजरा उतरल्याने शाईपान फाटतं. जास्त गजरा तुम्ही ठोकाल ना ते शाईपान फाटतं किंवा मधली शाई जास्त प्रमाणात उडते त्याच्यावर ताण आल्यामुळे. म्हणून गठ्ठे योग्य पद्धतीने लावत जा. त्यामुळे आपल्या पकवाजाच्या शाईपानावर ताण येणार नाही. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पकवाजाला गठ्ठे कसे लावायचे व का लावतात व कुठल्या पद्धतीने लावतात हे पाहिलं आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.